नमस्कार, मी अदिती तरडे. पुढारी न्यूजच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनकारी नेतृत्व, शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट. या संस्थेविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत 30 वर्षांपासून शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योग सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रभावी संगम असलेलं खास व्यक्तिमत्व डॉक्टर गिरीश देसाई सर. डॉक्टर गिरीश सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे पुढारीमध्ये. यांचा परिचय करून देते. डॉक्टर गिरीश देसाईंनी PCET, पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या 3 महत्त्वपूर्ण संस्थांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी व्यापक परिसंस्था उभी केली आहे. PCET समूह हा KG ते PhD पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देणारा महाराष्ट्रातील एक गतिमान विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक समूह म्हणून ओळखला जातो. याचं श्रेय डॉक्टर गिरीश यांचंच आहे. आधुनिक, प्रगत आणि उद्योग संलग्न विद्यापीठ अशी त्यांची ओळख आहे. SPCTच्या माध्यमातून कौशल्य विकास, उपजीविका वृद्धी आणि शाश्वत विकासासाठी प्रभावी प्रकल्प राबवले जातात. डॉक्टरांचं फिडेल सॉफ्टटेक लिमिटेडचे स्वतंत्र संचालक म्हणून डिजिटल विकास आणि संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी खास योगदान आहे. तर आपण आता त्यांच्याशी बातचीत सुरू करूया, त्यांच्याशी संवाद साधूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा प्रवास हा आपण पाहतोय की उद्योग विश्वापासून शिक्षण क्षेत्रातील नेतृत्वापर्यंत झालेला आहे. तर या प्रवासात कोणत्या व्यक्ती, अनुभव आणि मूल्यांनी तुम्हाला सर्वाधिक घडवलंय? आणि आज जर मागे वळून पाहिलं तर तुमच्या यशाचा खरा आधार तुम्हाला काय वाटतो? तसा हा फार मोठा प्रश्न आहे. एवढ्या वर्षाची जर्नी थोडक्यात सांगणे. पण मी एक आमचे आजोबा हे डॉक्टर होते आणि नंतर वडील हे इंजिनियर आणि इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते आणि आमच्यासारख्या बदल्या व्हायच्या वेगवेगळ्या लोकेशन्सला. सर्वात पहिली ते 4थी आदिवासी भागात शिक्षण, 5वी ते 7वी सांगलीमध्ये, मग 8वी नंतर पुण्यामध्ये, असं हे शिक्षण झालं. आणि शिक्षणनंतर ग्रॅज्युएशन जसं कंप्लीट केलं तसं फुजिसो ICM म्हणून नगर रोडला कंपनी होती, तिथे मी जॉईन झालो व्हेंडर डेव्हलपमेंट परचेस या क्षेत्रामध्ये. आणि तिथे बरेचसे उद्योजक बघता आले काम करताना. ज्यावेळेला एखादा कॉम्पोनंट असतो त्याची कॉस्ट कशी कमी करायची, बरेचशा MIDC मधले जे काही उद्योजक आहेत ते जवळून बघता आले. त्यानंतरचा जो टप्पा आला, दुसरी कंपनी एक ग्रोवेल टाईम्स म्हणून होती, त्या कंपनीमध्ये आणि त्यात परत नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मॅनेजमेंटची पद्धत, आणि एक होती अतिशय डिजिटलाइज त्या काळी एक पद्धत होती आणि दुसरी मॅन्युअल सिस्टीम अशी पद्धत होती. आणि मग दोन्ही कंपन्यांचे त्या काळानुसार बंद करण्याचे डिसिजन घेतले गेले, काही बंद झाली. पण त्याच्यात मग कंपनी कशी चालू नये हे सर्व धडे पण त्यावेळेला मिळाले. आणि मग नंतर म्हटलं की आपणही थोडेसे उद्योग आपण ह्या क्षेत्राकडे वळावं, म्हणून मी स्वतःचा इंटरनेट कॅफे चालू केला. त्यात सिफी ऑनलाईन, त्यावेळेला इंटरनेट जी डायलअप नेटवर्किंग होतं आणि त्याच्यावरून आपण नुकतंच त्यावेळेला ब्रॉडबँड सर्व्हिसेसची सुरुवात झाली होती. आणि भाजी पण कटिंग करूनची जी संकल्पना आणली ती चालू केली होती. कॉम्प्युटर्स, नंतर कार्ड्स, असे जवळजवळ 5-6 उद्योग ह्या काळात केले. पण त्याच्यातून एक लक्षात आलं, प्रत्येक ह्याच्यातनं आपण शिकत राहतो. इट्स अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस. आणि IT टेक्नॉलॉजी पण मला कळली. आणि ज्यावेळेला पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला मी ॲज अ लेक्चरर म्हणून मी जॉईन झालो. आणि त्यावेळेला संस्थेची काही आव्हानं होती आणि ते आव्हानं करता वयाच्या 37व्या वर्षी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विकास आणि हे. पण एक गोष्ट आहे की आजही दृष्टिकोन जो इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही मी त्या अँगलनीच मी बघतो. आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पॉलिटेक्निक होतं, मग इंजिनिअरिंग झालं, मग इंजिनिअरिंगमधून 2022ला विद्यापीठ झालं. आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अख्ख्या महाराष्ट्रातनं विद्यार्थी तिथे शिकायला येतात, युनिव्हर्सिटी ते शिकायला येतात. नॉट ओन्ली भारतातल्या सगळ्या राज्यातनं शिकायला येत आहेत, नेपाळ, भूतान, परदेशातनं विद्यार्थी इथे शिकायला येत आहेत. आणि जवळजवळ 22,000 एवढी विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आज तिथे झालेली आहे. पण ह्याच्यात कायम एक काम करत असताना, म्हणजे हा जो प्रवास जवळजवळ 30 वर्षाचा मी बघतो आहे, त्याच्यात एक कंटिन्युअस लर्निंग आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन
ह्या गोष्टी आणि इंडस्ट्रीचा दृष्टिकोन मला जो द्यावायला होता तोच माझा दृष्टिकोनही आजही वेगळ्या आस्पेक्ट मॅनेजमेंट असेल, फायनान्स असेल, मॅनपॉवर हँडलिंग असेल, ह्या सगळ्या आस्पेक्टमध्ये तो मला बराच कामाचा ठरला आणि त्याच्यात सर्व विश्वस्त मंडळ आमचं पिंपरी चिंचवडचं असेल, नूतनचं विश्वस्त मंडळ असेल, यांची मोलाची साथ लावली आणि जे डिसिजन घेत गेलो आणि ते सर्व उपयुक्त ठरत गेले. असं ही वाटचाल झाली. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी की PCETच्या या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता आणि पुढील 10 वर्षांसाठी संस्थेचं तुमचं व्हिजन काय आहे? संस्थेचा विस्तार करताना गुणवत्ता, संस्कार आणि एम्प्लॉयबिलिटी यांचा समतोल कसा राखणार? आजही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मी व्यक्ती हे म्हणणे आपण विद्यार्थ्यांमध्ये काय बदल घडू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि येणारा 10 वर्षाचा काळ जर आता बघितला आपण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 5 आणि या टेक्नॉलॉजी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स असतील आणि इनोव्हेशन सेंटर असतील, नवीन आस्पेक्टनी सगळ्या सिस्टीमकडे बघायला लागते आणि त्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर झाला आहे. आणि PCET पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट असेल, युनिव्हर्सिटी असेल, पण 5 ज्या गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने त्याच्यावर काम करणं. एक तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रत्येक कम्प्लिटली स्टार्ट टू एंड प्रोसेसमध्ये त्याचा उपयोग करून घेणं आणि आपली गतिमानता वाढवणं, ॲकॅडमिक ऑडिटच्या सिस्टीम वाढवणं, म्हणजे हा पहिला भाग. आता आजच्या दृष्टीने बघायला गेलं तर या सिस्टीम लावणं हे काही सोपं काम नाही आहे, पण त्याला आपल्याला ते गोष्टी प्रत्येक स्टाफ फॅकल्टीपासून त्यांना तज्ज्ञ हे करून कसं वापरायचं आणि त्याचे फायदे काय आहेत हे पहिली गोष्ट त्यांना माहीत. दुसरं जो आहे इंडस्ट्री कनेक्ट, हा जो आस्पेक्ट आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. तो जेवढा वाढवता येईल, इंडस्ट्रीला जेवढ्या आपल्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व करून घेता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करणं. आणि मग इंडस्ट्री 5 असेल, नवीन नवीन टेक्नॉलॉजी ह्या मुलांपर्यंत पोहोचवणं. तिसरं आहे ग्लोबलायझेशन. आपलं जे एज्युकेशन आहे ते ग्लोबल स्टँडर्ड पाहिजे. आपला जो विद्यार्थी आहे तो आज जगात नोकरी करायला जाणार आहे, आपल्या लोकल भागात नोकरी नाही करणार आहे. त्यामुळे आपण ग्लोबल सर्टिफिकेशन, जगात काय एज्युकेशन चाललं आहे त्या तोडीचं एज्युकेशन हे देणं, हा ग्लोबलायझेशनचा हा तिसरा. चौथा भाग झाला तो एंटरप्रेनरशिप, स्टार्टअप, इनोव्हेशन, रिसर्च, ह्या कॉम्पोनंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टीकडे समतोल साधणं आणि विद्यार्थ्यांना तयार करणं आणि त्याची सगळी फर्स्ट इयर कुठली जी वर्ष आहेत त्याच्यात प्रादुर्भाव करणं. आणि पाचवा आपली जी योग्य व्हॅल्यू सिस्टीम आहे आणि सोसायटीसाठी काम करण्याची ती मूल्य जपून ती कशी अबाधित राहून सगळा करिक्युलम डेव्हलप करणं. आणि ह्या दृष्टीने नवीन टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक गोष्टीत आता कुठलीही ब्रँच घ्या आपल्याकडे, हेल्थ सायन्सपासून आपण डिझाईन घ्या, फार्मसी घ्या, लॉ घ्या, मॅनेजमेंट घ्या, ह्या सगळ्यात AIचा वापर करून गतिशीलता हे कशी डेव्हलप करता येईल आणि त्याचा प्रादुर्भाव करणं आणि सिस्टीम तयार करणं. AI इन्क्लुझिव्ह सिस्टीम विथ ते करत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टी इथिक्स आणि बाकीच्या सगळ्या सायबर सिक्युरिटी, डेटा, ह्या सगळ्या गोष्टी पण बघत ना. पण हे आत्ताचं सध्या इमिजिएट मला वाटतं की ह्या दृष्टीने मुलांना तयार करणं, येणाऱ्या चॅलेंजेस आणि कंटिन्युअस लर्निंगसाठी तयार ठेवणं हे आपल्या दृष्टीने प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड ट्रस्ट, नूतन विद्याप्रसारक असेल, ह्या सगळ्यात हे राहणार आहे. निश्चितच. आणखी एक प्रश्न की संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार या बाबतीतला प्रश्न आहे की या सर्व संस्थांना एका व्यापक शैक्षणिक व्हिजनमध्ये तुम्ही कसं पाहता? ग्रामीण, निमशहरी आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक मॉडेल उभे करण्याचा तुमचा विचार आहे का? येस. आता जर जशा सगळ्या सिस्टीम बघितल्या, आम्ही KG पासून PhD पर्यंत पूर्ण एज्युकेशन देतो. CBSE शाळा अथवा शाळा चालवताना मानसिकता वेगळी असते, आर्किटेक्चर कॉलेज असताना वेगळी असते, इंजिनिअरिंग कॉलेजची वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं, MBA कॉलेजला वेगळ्या पद्धतीने बघायला लागतं. त्यातून आपल्याकडे स्टॅट्युटरी जे कम्प्लायन्सेस आहेत हे प्रत्येक कॉलेजेससाठी वेगवेगळे असतात. म्हणजे हा तो एक भाग झाला. आणि टीचिंग लर्निंग प्रोसेसची पण मेथॉडॉलॉजी ही प्रत्येक कोर्सेससाठी ही वेगवेगळी असते. आणि हे सगळं बघताना एकच आपण विचार, म्हणजे कुठलीही हे मेथॉडॉलॉजी वेगळ्या असू दे, स्टॅट्युटरी सिस्टीम असलेले, मुलांच्या कॅपॅबिलिटी बिल्डिंग झाली पाहिजे. ही मुलांच्या भोवतीच सगळं आहे. ह्या दृष्टीने मुलांना तयार करणं आणि मुलांमुळे सोसायटीमध्ये चेंजेस आणणं आणि त्या ह्याच्यात आता आर्किटेक्ट करत असताना कशा पद्धतीने मुलगा करायची याची वेगळी पद्धत आहे, इंजिनिअरिंग करत असताना त्याची थॉट प्रोसेस वेगळी आहे. पण हे करताना विद्यार्थी सेंट्रिक ॲप्रोच ठेवून
जर आपण गुणवत्ता, डिसिप्लिन, शिस्त आणि व्हॅल्यूज ह्या ठेवल्या तर मला वाटत नाही की ही डेव्हलपमेंट सगळी व्यवस्थित सगळ्या संस्थांची होऊ शकते, कारण मूल्य सगळीकडे तेच आहे शेवटी. सगळ्या संस्था जरी वेगळ्या असल्या, शहरी ग्रामीण हे असेल, आता डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणजे असं काही राहिलं नाही. आता AI मुळे तो पर्सनल ग्रामीण भागातलाही त्याच पद्धतीने शिकू शकतो आणि शहरी भागातलाही तो शिकू शकतो. शेवटी विद्यार्थ्यांना तयार करणं आणि विद्यार्थ्यांसाठीच आपण आहोत या पद्धतीने केलं तर सगळं सारखं समान आहे. बरोबर आहे. पुढील 5 ते 10 वर्षात भारतातील उच्च शिक्षण पूर्णपणे बदलणार असल्याचं आपण आता सगळेच म्हणतो, याविषयीच्या चर्चा ऐकतो. डिग्री सेंट्रिक एज्युकेशनवरून स्किल, रिसर्च, इनोव्हेशन आणि इंटरप्रेनरशिप वर आधारित शिक्षणाकडे जाण्यासाठी भारतीय विद्यापीठांना नेमके कोणते बदल तातडीने केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नाही, बदल तर टोटली आपण एज्युकेशन सिस्टीम इतकी वर्ष जी आपण करतो आहोत, त्यात आपण टीचिंग करतो आणि परीक्षा घेतो. टीचिंग परीक्षा घेतो म्हणजे कंटिन्युअस टीचिंग करतो आणि त्याला किती समजलं येत आहे. पण आता मेथॉडॉलॉजी पूर्णपणे बदलायची गरज आहे. आता तुम्हाला मुलाला लर्निंग करणं आहे आणि त्याला किती नॉलेज मिळालं आहे हे महत्त्वाचं आहे. आता इंडस्ट्रीला तो सर्टिफिकेट कदाचित नाही बघणार, पण तू माझ्यासाठी कसा उपयोगाचा आहे, तुला किती नॉलेज आहे हे तो बघत राहणार आहे. त्यामुळं आपली सर्व एक्झामिनेशन सिस्टीम असेल, आपली सगळी टीचिंग लर्निंग प्रोसेस असेल, ज्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत ह्या इंडस्ट्रीतले प्रॉब्लेम आणि सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग मुलाला पाहिजे. आज जर कुठलीही गोष्ट ChatGPT सारख्या गोष्टीवर त्याला विचारलं की लगेच इन्फॉर्मेशन मिळते. म्हणजे आता इन्फॉर्मेशन देणं हा टीचरचा रोल नाही आहे. आता ही शुड बी वर्क ॲज अ मेंटर. आणि म्हणजे त्यातलाच मुलांसाठी या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन, ह्या सगळ्या ॲबिलिटी त्यांनी, टीम बिल्डिंग, ह्या ॲबिलिटी त्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत आणि ही पुढची काळाची आता गरज राहील आणि ह्या दृष्टीने तयार केलं पाहिजे. आता आपण AI विषयी सुद्धा चर्चा केली, त्याच विषयी पुढचा सुद्धा प्रश्न आहे की ChatGPT आणि जनरेटिव्ह AIमुळे विद्यार्थ्यांना काही सेकंदात आता माहिती आणि उत्तरं मिळतात. अशा परिस्थितीत शिक्षक, वर्गखोली आणि परीक्षा यांचं महत्त्व काय राहणार आहे? AIचा वापर करून PCUमध्ये AI एनेबल युनिव्हर्सिटी किंवा AI नेटिव्ह लर्निंग इकोसिस्टीम उभं करण्याची तुमची काही संकल्पना आहे का? नाही, संकल्पना नाही, आम्ही काम चालूच केलेलं आहे त्या बाबतीत. आपण AI अनेबल्ड ह्याच्यात आणि प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आपण पहिला ॲडमिशनचा भाग बघतो. त्यावेळेला कॉलिंग असेल तर ते ॲटोमॅटिकली डेटा येतो, ते AI कॉलिंग करतं. करिक्युलम डिझायनिंगमध्ये आपण AIचा अंतर्भाव केलेला आहे. आता एक्झामिनेशन सिस्टीमचा तुम्ही जो हे केला, एक्झामिनेशन सिस्टीम आपली वर्षानुवर्षे अशी होती की क्वेश्चन पेपर सेट करायचो मॅन्युअली, 4 मधनं 1 येणार आणि मग त्याच्यातनं पुढचे आपण इव्हॅल्युएशन करणार, मॅन्युअली चेकिंग करणार. पण आता ही जी पद्धत आहे AI बेस्ड चेंज होऊ शकते. म्हणजे ह्युमन टच प्लस AIने क्वेश्चन बँक AIच बनवून देईल. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा क्वेश्चन पेपर येऊ शकतो. एकच क्वेश्चन पेपर नाही, AI प्रत्येक विद्यार्थ्यांमागे तो डिजिटलाइज वेगवेगळे क्वेश्चन्स देऊन त्या पद्धतीने तो देऊ शकतो. म्हणजे त्याच्यात थॉट प्रोसेसची गरज आली. म्हणजे पाठांतरापेक्षा त्याला विचार, क्रिएटिव्ह थिंकिंग हा त्याच्यात लागू शकेल. आणि ॲन्सर्स आता बरेचसे जण आता AI जी एक्झामिनेशन सिस्टीम आहे 4 दिवसात 5 दिवसात रिझल्ट लावू शकतात. कारण ॲन्सर झालेले AI डिजिटली तो चेक होतो. चेक झाल्यास सॅम्पल शीट, ॲन्सर शीट दिली जाते, डिजिटली चेक होतो आणि रिझल्ट पण पटकन लागतील. हा एक्झामिनेशन सिस्टीमचा आहे. आणि सगळ्यात मोठा भाग जो आहे तो ऑडिट, डिजिटल ऑडिट. ह्या सगळ्या गोष्टीला अकॅडमिक ऑडिट जे म्हणतो, बाकीच्या सगळ्या सिस्टीमचं जे ऑडिट आहे ते आपण पूर्णपणे डिजिटली करू शकतो. आणि ह्या सगळ्या चेंजेससाठी आम्ही सगळं काम चालू केलेलं आहे ऑलरेडी. AI विषयीच बोलतोय, तर प्रत्येक विद्यार्थ्याला AI शिकवणं आवश्यक आहे का? मग तो इंजिनिअरिंगचा असो, मॅनेजमेंटचा असो, लॉ किंवा डिझाईन किंवा हेल्थ सायन्सेसमध्ये असो, अशा कोणत्याही शाखेत असला तरी त्या प्रत्येक विद्यार्थ्याला AIचं शिक्षण देणं, त्याचं नॉलेज असणं किती गरजेचं आहे? अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आजच्या पुढे कुठलाही तो ब्रँचचा डिसिप्लिनचा असू दे, तो लॉचा असू दे, फार्मसीचा असू दे, कुठल्याही याच्यात असू दे, त्याला गतिमानता त्याच्या याच्यात आत्मसात करायची असेल तर AI एक सर्टन लेवल आणि मग त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग आणि हे वापरून जाणं गरजेचं आहे. करिक्युलम असेल, आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये घेतलं तर आता कुठलं क्षेत्र असं राहिलं आहे की इंटेरियर डिझायनिंग असेल
सगळ्या क्षेत्रात पहिलं AIने तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अथवा हे ChatGPT, जेमिनी हे सगळे जे आहेत प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आजकाल मदत मिळते. आज न्यूज चॅनल तुमच्या ह्याच्यातही बऱ्यापैकी आजच्या लेटेस्ट फक्त एक गॅप राहते की मेन येणे आणि ह्याच्यातला जो गॅप आहे तो फक्त तो सांगू शकत नाही ChatGPT वगैरे. पण त्या बाकीच्या रेग्युलर ज्या तुमच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या AIने, त्यामुळं AI हे प्रत्येकाला माहीत असणं आणि त्याचा वापर, चांगला वापर कसा करायचा हे माहीत असणं हे गरजेचंच आहे. आणि तशा त्या सगळ्या डिसिप्लिनला ते लागू आहे. असं कुठलीही ब्रँच नाही. पण काही गोष्टी आहेत, आता शेफ असेल, काही जे सोसायटीमध्ये अशा गोष्टी आहेत की तिथे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट नाही आहे. पण बऱ्यापैकी ज्या इंजिनिअरिंग वगैरे जी क्षेत्र आहेत बेसिकली मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, या सगळ्या ब्रँचेसमध्ये ह्या AIचा हे इम्प्लिमेंट करूनच आपल्याला पुढे जायला लागणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा देशातील अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक पट्टा आहे. तरीही उद्योगांना जॉब रेडी टॅलेंट मिळत नाही आणि विद्यार्थ्यांना अपेक्षित रोजगारही मिळत नाही, अशी दोन्ही बाजूंची तक्रार असते. ही इंडस्ट्री आणि अकॅडेमिया गॅप जी आहे ती कमी करायची असेल किंवा कायमची मिटवायची असेल तर आपल्याला काय प्रयत्न केले पाहिजेत? नाही, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा इंडस्ट्री, आपण काय म्हणतो की मुलाला नॉलेज आहे, आपण CGPA बघतो आणि आपण जॉबसाठी त्याला अप्लाय करतो. या पुढचा जो काळ आहे, मी जसं म्हटलं नॉलेज प्लस स्किल आणि राईट ॲटिट्यूड, ह्या राईट ॲटिट्यूडमध्ये बरेचसे भाग कवर होतात. तोच तुमचा सक्सेसचा फॉर्म्युला हा विद्यार्थ्यांसाठी राहील. इंडस्ट्री कनेक्ट नसेल यापुढे एक शिक्षणाशी, क्षेत्राशी आणि सोसायटीचे प्रॉब्लेम, इंडस्ट्री सोसायटी इन जनरल, सोसायटीचे जर प्रॉब्लेम तुम्हाला माहीत नसतील आणि ते प्रॉब्लेम हे नसेल तर त्याचा शिक्षणाचा काही उपयोग नाही. त्यामुळं पहिले जे आहे तुम्हाला इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम, सोसायटीतले प्रॉब्लेम काय आहेत आणि ते सॉल्व करण्यासाठीचं एज्युकेशन, मग त्या सॉल्व करण्यासाठीचे स्किल्स, हे व्हेरियस स्किल्स हे आत्मसात केले पाहिजे. त्यामुळं विद्यापीठात ज्या वेळेला आपण बोर्ड ऑफ स्टडीज फॉर्म करतो, करिक्युलम डिझाईन करतो, जवळजवळ प्रोफेसर्स जे बाहेरचे इंडस्ट्रीतले एक्सपर्ट जेवढे जास्त तेवढे घेऊन येता येईल तेवढे, इंडस्ट्रीचे सर्टिफिकेशन आणणं, इंडस्ट्रीचे सेंटर ऑफ एक्सलन्सेस आपण तयार करणं ह्याच्यात आणि जॉईंटली काम करणं, हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ह्या पुढच्या काळात. आणि वी आर फॉर्च्युनेट. मी काय म्हणतो, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी जी आहे ह्याच्या सभोवताली आता हुंडाईचा प्लॅन्ट आहे, जवळजवळ 7,000 करोड इन्व्हेस्टमेंट झालेला हुंडाईचा प्लॅन्ट तिथे झालेला आहे. म्हणून मग आम्ही काय केलं की कॉस्मे म्हणून स्किल डेव्हलपमेंटची कंपनी, मग त्यांची कोरियन कंपन्या जवळजवळ 75 आहेत असं इन जनरल आपल्याला लक्षात आलं. मग कोरियन पण शिकवायला लागेल मुलांना, त्यांची गरज. मग तिथं कंपन्यात गेले की त्यांची एक्सपेक्टेशन आपल्या इंडियन मॅनपॉवरची वेगळी राहते. त्यांना तिथले इथिक्स, जे बिझनेस इथिक्स आहेत, त्यांचं सॉफ्ट स्किल आहे, हे त्या पद्धतीने. मग कॉस्मे कंपनीकडनं आम्ही 40 तासाचा कोर्स डिझाईन करून घेतला. तो मुलांना शिकवायला लागलो पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यामुळे कोरियन कंपन्याची एम्प्लॉयबिलिटी ही आपली सुधारली आणि त्या पद्धतीने काम चालू झालं. तसंच जापनीज आहे, जर्मन आहे, कंपन्या आपल्याकडे आहेत. पण त्यांची गरज पण ओळखून घेणं, त्याच्या दृष्टीने काही सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला कोर्सेस आपण चालू करणं, त्यांना जे पाहिजे ते, जेणेकरून त्यांची पुढं त्यांचा वेळ जाणार नाही. सर, पुढचा प्रश्न असा आहे की AI, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, EV, ड्रोन टेक्नॉलॉजी, क्वांटम कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल हेल्थ आणि इंडस्ट्री 5.0 यामुळे नोकऱ्या बदलणार आहेत. आज 10वी-12वीत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढील 10 ते 15 वर्षांचा विचार करून कोणती क्षेत्र आणि कोणती कौशल्य निवडावीत? तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला. एक बऱ्याचदा असं असतं की AI नोकऱ्या जातील, AIमुळे निश्चित रिपिटेटिव्ह जे वर्कवाल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या निश्चित जातील. पण AI आल्यामुळे नवीन आव्हानं पण तयार होणार आहेत त्या टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे इथिकल असेल, डेटा सायन्स आहे, एवढा सगळा डेटा तयार होतो आहे, त्याचं मॅनेजमेंट आहे, डेटा अल्गोरिदम आहे, AIचा प्रॉपर वापर कसा करायचा त्या रिलेटेड. म्हणजे ज्यावेळेला ते फील्ड येईल विकसित, तर त्याचे जवळजवळ परत एक 70-80 दालनं त्याच्या रिलेटेड इम्प्लिमेंटेशनची ही ओपन होणार आहेत. इंडस्ट्री 4 होतं. इंडस्ट्री 5मध्ये ह्युमन आणि AIचा वापर तो हे झालेला आहे. सेमीकंडक्टर, रोबोटिक ॲटोमेशन, आपण आज चायनाकडे ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ह्या क्षेत्रात बऱ्यापैकी चांगली प्रगती काही कंट्रीजनी केलेली आहे. आणि त्या पद्धतीचं धोरण सेमीकंडक्टर असेल, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या भारतात इम्पोर्ट करायला लागत आहेत.
तर ते इम्पोर्ट थांबून आपण भारतात सबस्टिट्यूट तो कसे तयार करू शकतो आणि ही सगळी आणि जर आपण बघितलं नवी मुंबई तो हा जो बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये जवळजवळ इनोव्हेशन सेंटर ग्लोबल कॉपॅबिलिटी सेंटर्स आणि मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक ह्या क्षेत्रात होणार आहे आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी हे याला टेक्नॉलॉजीला तयार होणं आणि हे असं नाही की आज शिकलं म्हणजे ते लाईफ लाँग झालं अशातलाही काही भाग नाही पण कंटिन्युअस लर्निंग प्रोसेसमध्ये त्या क्षेत्रात जाऊन अजून त्या क्षेत्रात नवीन नवीन काय येणार आहे ते शिकत राहणे आणि आपली ग्रोथ करणे अशा पद्धतीतच आपल्याला जायला लागेल. सर यालाच लागून एक प्रश्न विचारते की भविष्यात डिग्री महत्त्वाची राहील की स्किल पोर्टफोलिओ? मगाशीच मी म्हटलं की इतके वर्ष आपण त्याचं नॉलेज किती आहे त्याला CGPA किती पडला त्याचे मार्क किती पडलेले आहेत आणि ह्याच्यावरनं एक आपल्याला अंदाज येतो की त्याची शिस्त कशी आहे अकॅडमिकमधली. पण त्याचं स्किल्स किती आहेत हे त्याच्यावरनं कळत नाही. पण मी आज कायम म्हणतो की स्किल्स ही तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे नॉलेज प्लस स्किल हा तुमचा सक्सेसचा हा कालमंत्र राहील आणि त्याच्याबरोबर मग क्रिटिकल थिंकिंग कॅपॅबिलिटीला ॲटिट्यूड सॉफ्ट स्किल ह्या सगळे जे पॅरामीटर आहेत त्याची जोड द्यायला लागेल आणि मगच तुमची कम्प्लिटली जी इंडस्ट्रीला उपयुक्त अशी जी काही जडणघडण तुमची आहे ती तशी होईल. ती आता मी शेवटच्या प्रश्नाकडे ऑलमोस्ट येते आहे. तर इंडस्ट्री लिंकेज म्हणजेच केवळ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप किंवा प्लेसमेंट देणं एवढंच मर्यादित राहू नये असं आपण म्हटलेलं आहे. तर इंडस्ट्री इनसाइड युनिव्हर्सिटी हे मॉडेल नेमकं कसं असावं? नाही, प्रत्येक इंडस्ट्रीचा आपल्या करिक्युलम तिथले जे एक्सपर्ट्स असतील त्यांच्या करिक्युलम बिल्डिंगमध्ये त्यांचा आपण उपयोग करून घेणे. दुसरं त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सेस जॉईंटली रिसर्च प्रोजेक्ट करणे. म्हणजे आता इंडस्ट्री स्वतःचा रिसर्च प्रोजेक्ट स्वतः करत आहे स्वतःचे फंडिंग. पण आज जर आपण जपान कोरिया बऱ्याचशा परदेशी ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे अशा लॅब्स इंडस्ट्री करतं. त्यातले फंडिंग जे आहेत रिसर्च करता लागणारे त्यांचे स्टायपंड म्हणा हे म्हणा इंडस्ट्री करतं. इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम ते घेतात ते त्यांच्या अभ्यासाचे विषय राहतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्विंगकडे लक्ष दिलं जातं. तशाच पद्धतीची सिस्टीम आपण आपल्याकडे इंडस्ट्री ओरिएंटेड इंडस्ट्री ही असणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीचा मॅक्झिमम प्रत्येक लॅबमध्ये आणि त्यांचे इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम समजून घेऊन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर काम करणं हे आता ह्या पुढच्या काळात अपेक्षित आहे. सर पुढचा प्रश्न असा आहे की इंडस्ट्री 5.0 लॅब्स सेंटर्स ऑफ एक्सलन्स यू लॅब्स इंडस्ट्री स्पॉन्सर्ड रिसर्च आणि विद्यार्थ्यांचे स्टार्टअप्स यांना एकत्र आणून PCU कोणते नवं इकोसिस्टीम तयार करू इच्छिते आणि सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देणार याविषयी सुद्धा? आता पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीने जवळजवळ इंडस्ट्री 5च्या जवळजवळ एक 12 लॅब्स त्याचं एक कम्प्लिटली त्याच्यात लॅब्स चालू केलेले आहेत जेणेकरून मुलांना त्याच्याबद्दलचं माहिती व्हावी आणि त्याच्याबद्दलचं हँड्स ऑन ट्रेनिंग मिळावं. ह्या सगळ्या आणि नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत त्याच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि स्वतःला तयार करावं हे आहे. सर तुम्ही दिलेली माहिती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या करिअरच्या प्रवासात ती नक्कीच त्यांना फायदेशीर ठरेल. तुम्ही पुढारी आयकन्समध्ये आलात तुमचा वेळ दिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू मॅडम. आपण इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.